मी प्रणाली मोरे ठाण्यात आली आहे. 3 पेट्रोल पंप हा एरिया आहे आणि इथे मस्त एका छान रेस्टॉरंटमध्ये आज मी जाणार आहे. जाऊ तिथे खाऊ. या शोच्या शूटसाठी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या उषा नाडकर्णी यांना मला ऑलरेडी खूप लेट झालाय, तर तिथे उभे आहेत, माझी वाट बघतात. तर चला आपण वेळ नको दौडूया, कारण खूप भूक लागली आहे आणि रेस्टॉरंट आणि मासे आपली वाट पाहते. चला. किती वेळ काय मला केव्हाची 11 वाजता बोलवलंय काय 11 वाजता कुठे बोलवलंय का बाबा? मग? काय चला 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 चला, तुझी भूक लागली. चला चला, सॉरी, मला पण खूप भूक लागली. म्हातारी पडली असती. नाही नाही, तुम्ही कशा पडाल आणि पडून देईन मी. चला 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 चला, उशीर झालाय. चला चला. नमस्कार, मी प्रणाली मोरे. अभिजात मराठी फिल्मीच्या जाऊ तिथे खाऊ या आपल्या सर्वांच्या लाडक्या शो मध्ये आपल्या सोबत गटारी स्पेशल निमित्त आहेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आऊ, म्हणजेच उषा नाडकर्णी. मला भीती वाटलेली मी कुठेच जाणार नाहीये पॉडकास्टला आणि काहीच बोलायला मी, आणि माझ्याकडे त्या येणार की नाही, पण आता गटारी आहे म्हटल्यावर काय ना. मी त्यांना म्हटलं चला लंच डेटला जाऊया मस्त गटारी निमित्तानं. आणि आम्ही मी हाय कोळी या ठाण्यातल्या रेस्टॉरंटमध्ये भेटलेलो आहोत जिथे नॉनव्हेज उत्तम मिळतं आणि म्हणून आम्ही खायला आलो आहोत. तिथे त्यांनी मागवलं आहे चिकन रस्सा, ज्या रस्स्यामध्ये त्यांनी अंड टाकायला सांगितले. ते का ते मी विचारणार आहे. सगळं आमचा इंटरव्ह्यू होणार आहे आजच्या जाऊ तिथे खाऊमध्ये, गटारी स्पेशलमध्ये. सो पहिला प्रश्न माझा आहे की एकतर तुम्ही गोरेगावहून आपल्या लंच डेटसाठी ठाण्यात आलात, आपण गटारी साजरी करणार आहोत. पहिला प्रश्न, गटारी म्हटली की पूर्वीची लोकांना एक वेगळी कन्सेप्ट असायची, मला ती सांगा ना, तुमच्या काळातली गटारी, त्या काळातली. नाही, आमच्या काळात म्हणजे आमच्या घरात असं दारू पिऊन हे करून वगैरे ते नाही. गटारी म्हणजे काय, उद्यापासून श्रावण चालू होणार. श्रावण म्हटलं की सण, श्रावण म्हटलं की नो नॉनव्हेज. श्रावण ते गणपती जाईपर्यंत आमच्या घरी काहीही नसतं नॉनव्हेज. अनंत चतुर्दशी नंतर मग तुम्हाला खायचं ते का. म्हणजे श्रावणामधला सोमवार, नंतर शनिवार. मला आठवतं आई आमची शाळेत जायची, त्यांना अर्धा दिवस असायचा. अर्ध्या दिवसांनी घरी येऊन मस्त जेवण, त्यात गोड वगैरे, मग ती केळीची पानं. मला अजून ते वाटतं आईनी यावं आणि करून द्यावं. मजा यायची. ती छान मजा असते आईच्या हातचं खाण्यात. हो, पण आई वगैरे गेल्यानंतर ते गेलं. म्हणजे आम्ही पाळतो सोमवार शनिवार कांदा लसूण नाही, काही नाही. हो, नॉनव्हेज नाही. सोमवार म्हणजे आमच्या शंकर मंगेश खातच नाही. आणि उपास म्हणून काहीतरी गोड थोडं तरी असतंच श्रावणामध्ये खास की इतरही हो वेळेला? हो, श्रावणामध्ये. अच्छा, उपास म्हटलं की असतंच. अरे आलं वा 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 वा, हे छान. फिश पापलेट छोटी आहेत, आपल्या साईज प्रमाणे दिलेत ना, आपण छोटे आहोत. डाएटवर आहोत आपण. वा 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 वा, पाणी सुटलं माझ्या तोंडाला. तुम्ही एवढं सगळं मस्त मागवलंय, छान छान मागवलं. ऑर्डर तुमची काय म्हणतात, अच्छा, आमच्या समोर अर्चना बसली, तिने ते आमच्यासाठी मागवलंय. मी म्हटलं मी सुरमई खात नाही, मला नाही आवडत म्हणून पापलेट. आणि मग हे काय, ही सुरमई. ओके, म्हणजे हे मला दिलंय का? सुरमई अक्की. बरं, तुम्ही बोलत होतात भाज्या आणि सोमवार. आणि मग गणपतीमध्ये तर गणपती 5 दिवस असतात, त्यामुळे सगळं बिना कांदा लसूण. मला कळत नाही काय काय लोक उपास करतात आणि घरी कांदा कसे खातात. मग उपासाचं महत्व काय चालत असेल. म्हणजे बऱ्याच जणांचे नियम आणि हे वेगवेगळे असावेत कदाचित प्रत्येकाचे. काही जण तुमच्यासारखे कडक एकदम उपवास करत असतील. आमच्या सारस्वत समाजामध्ये बघशील तर कांदा लसूण तुला मिळणारच नाही. अच्छा, शिवराक म्हटलं की नो कांदा लसूण. पण मग गटारीला मी सांगते, आमच्याकडे पण नॉनव्हेज कधी असायचं, आईला शाळेला रजा रविवार, तेव्हा फिश असायचं. आमच्याकडे चिकन मटण कधीतरी 6 महिन्यातून एकदा, कारण एवढं आमच्याकडे फिशच आवडायचं. चिकन मटण एवढं नव्हतं. तुम्ही खायचं नाही. पण आई काय करायची, मग चिकन कोणी कर म्हटलं तर चिकन फिश, मग ती खिम्याचे रोल करायची.
म्हणजे पाव असतो ना, हम्म. पावाला असा हे करून चपटा करायचा, त्याच्यावर हिरवी चटणी लावायची, त्याच्यावर चिकनचा किमा असतो ना, तो सुक्का सुक्का करायचा आणि तो मध्ये भरायचा. मग पाव असा फोल्ड करायचा, पावाला बाजूनी सगळा उकडलेला बटाटा, त्यात थोडं मीठ आणि मिरी पूड घालायची, ते असं लावायचं आणि ते असं बांधलं ना की अंड फेटायचं, त्याच्यामध्ये पण मीठ आणि मिरपूड घालायची आणि ते त्यामध्ये हलवून तळायचं. काय लागतं, काय लागतं. मी एक दिवस येणार आहे आता. मी करत, मला नाही जमत, मी घरी आणतच नाही, चिकनच आणत नाही. माझं लग्न झाल्यावर मी तुमच्याकडे येऊन फिश, माझं लग्न झाल्यावर मी एकदा चिकन केलं नवऱ्यासाठी. अख्खा दिवस ओकाऱ्या काढत होती मी. काय बोलता, असा हात लावला नव्हता ना कधी. मग तुम्ही सांगितलं नाही सासरी गेल्यावर बाबा मी चिकनला हात लावत नाही? आजकाल सांगतात ना मुली, मी चिकन खात नाही, मी चिकनला हात लावणार नाही आणि मी करणारही नाही. तुम्ही नव्हतं सांगितलं? ते सगळं नाही, शिकायचं. मला माहिती होतं करायचं कसं, फक्त हात लावला नव्हता. त्यामुळे अख्खा दिवस उलट्या लिबलिबीत ते लागले. पण झालं कसं होतं? मस्त. त्यांची पुतणी भाच्या सगळ्यांनी ताव मारलेल्या माझ्या चिकना मटणांवर. वा, म्हणजे जमत, आपण खात नसू तुम्हाला जमत. हे काय आहे? वा, काय आहे? काय हे प्रॉन्स शॉट. हो, आणि ही इथली स्पेशालिटी आहे. या प्रॉन्स शॉट साठी ठाण्यातून ठाण्याच्या बाहेरची लोक इथे शॉट्स मारायला येतात. घ्या. नाही दाखवते. प्रॉन्स शॉट खायचंय, या ठेवलेत, या. वा 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 वा. आणि दुसरं पापलेट. येस, छोट आहे, जाऊ दे, पावसामुळे मिळत नाही फिश. मी याला मोठं समजून खाणार. म्हणजे तुम्ही बोलता बोलता खाऊ शकता, असं काही नाही तर लोक मला लागला तर तुम्हाला मी दिलं नाही खायला. ठसका लागला, तुम्ही आधी सांगा मला ठसका लागणार आहे तर मी नंतर खाणार आहे. पण नाही, मला खाऊ शकता. नाही, मला बोलताना जेवायला आवडत नाही आणि जेवताना बोलायला आवडत, म्हणून. कुठे ठसका लागला तर म्हातारीमुळे काहीतरी वेगळंच व्हायचं. आता तुम्ही मला सांगितलं की सासरी चिकन खिमा. सासरी नाही, आम्ही दोघंच राहत होतो ना, सगळ्यांच्यात नाही, पण त्या सगळ्यांना मी करून वाढलंय. ते सगळ्यांनी खाल्लंय चिकन. म्हणजे एकदा 14 जण घरी होती. बाप रे. 14 लोकांचं जेवण, अर्ध्यांना व्हेज आणि अर्ध्यांना नॉन व्हेज. त्यांना मासे बांगडे तळले होते म्हणून यांना फ्लॉवरची भजी केली होती. म्हणजे पण मला विचारायचंय की जेव्हा गटारी तुम्ही म्हणालात की आमच्याकडे पण गटारी हा जो आता आपल्याकडे सण, एक त्याला सणाचं स्वरूप आलंय की श्रावण सुरू व्हायच्या आधी गटारी की लोकांना निमित्त पाहिजे असतं प्यायला आणि हादडायला. तर हादडायचं कधी, तर नेहमीच हादडत असता. पण गटारीच्या नावावर हादडायचं पण आणि टराटर पिऊन गटारात पडायचं. म्हणजे मी असं पूर्वी असं ऐकलेलं की गटारी म्हणजे गटारात पडायचं, गटारात लोळायचं. म्हणजे ते एक आपण नावं ठेवलेली आहेत, पण आपण म्हणत नाही ग, आपण नाही म्हणत, पण ती एक हे आहे. आणि पण एक मला वाटतं याचं एक निमित्त मात्र म्हणजे असं पण असतं की आपण सगळं कुटुंब एकत्र येतो, आपण जेवण बनवतो एकत्र, जेवण खातो. असताना पण बोलवायची एक म्हणून सगळे बसून खाणं वगैरे, तेच. ते नॉनव्हेज फक्त. बरं. दारवांच्या पार्ट्या नसतात. पण मी असं ऐकलं की सारस्वतांकडे फिश खूप खातात, म्हणजे खूपच. नॉन व्हेज इतकं होतं चिकन मटन पेक्षा फिश लवर ते तुला म्हटलं ना, मला किती तथ्य आहे? म्हणजे यात हे मला सांगाल, हे जे समीकरण आहे ते काय आहे? सारस्वत लोक सगळेच मी म्हणत नाही, अर्धे खाणारे आहेत मटण चिकन,
मला नाही आवडत. तसंच अर्धे खाणारे आहेत फिश आणि अर्धे आहेत फिश, चिकन, मटण सगळं खाणारे. आणि तसं आवडतं सगळ्यांना. तसं गोव्याचे सारस्वत, गोव्याच्या लोकांना रोज पाहिजे, म्हणजे तोंडाला लावायला पण काहीच नाही तर सुका बांगडा तरी पाहिजे. सुका बांगडा नाही तर सुकी कोलंबी असतात, त्याची चटणी बिटणी करतात, किसमूर म्हणतात त्याला. ते आमची आई करायची. अच्छा. आमची आई त्याची कोशिंबीर करायची, पापडाची. किसमूर ते कशाचं बनवतात? बांगड्याचं, म्हणजे सुक्या बांगड्याचं. सुकी जी मच्छी असते त्याची जी कोशिंबीर करतात त्याला कोशिंबीर न म्हणता किसमूर म्हणतात. किसमूर हा शब्द तुला जास्त गोवा साईडला ऐकायला. अच्छा. तुमची स्पेशालिटी काय, की उषाताईंना काय जेवण सगळंच चांगलं बनवत असाल, पण असं एक असतं ना की आपल्या हातचा अमुक पदार्थ खूप छान बनतो आणि लोकांना तो आवडतो, असा कोणता पदार्थ नॉनव्हेज मधला? माझ्या मुलाला कोलंबीचं लोणचं मी करते, ते आवडतं. मुलाच्या आवडीचं. मुलाच्या आवडी. ते अजूनही करता तुम्ही? करून ठेवलेलं आहे, फक्त लोणच्याचा मसाला नाही म्हणून त्याला म्हटलं बाकी सगळं करून ठेवलंय, लोणच्याचा मसाला नाही. वा, वयाच्या 80व्या वर्षी. मला वाटतं 80 पण वर्ष धरूच. अरे पण तरी पण एवढं मेहनतीचं काम आहे ना. लोक जिथे म्हणतात ना आम्ही थकलो, आता आम्ही रिटायर्ड झालो, तिथे तुम्ही रिटायर्ड होताना मला दिसत नाहीये. तुम्ही पडद्यावरही तितक्याच ऍक्टिव्ह आहात, तुम्ही घरातही तितक्याच ऍक्टिव्ह आहात, तुम्ही इंटरव्ह्यूजला आम्हाला तर एवढा लांबून प्रवास करून आमच्यासाठी येता. म्हणजे 80व्या वर्षी ना मला इतके ऍक्टिव्ह लोक खूप कमी दिसतात. म्हणून मी म्हटलं की बहुतेक आईचं रक्त उतरलंय ना. असं मला सांगा, एक तर तुम्ही म्हणालात की मुलासाठी आता लोणचं बनवलंय कोळंबीचं, पण भाऊ आणि तुमचं एक असं वेगळं नातं, गोड नातं होतं. आत्ता काय मिस करता, त्याच्यासाठी काय बनवायचं मिस करता तुम्ही? त्याला मी केलेलं सगळंच आवडायचं. नको काढू आठवण, मला वाईट. तुम्ही आत्ता बोललेलात की मी ते बनवलं बनवायचे त्याच्यासाठी, तर तुम्ही काय बनवायचं? रडू नका, आपण ना खूप आनंदात हे करूया की त्यांना पण तिथे खूप छान वाटेल की काय तुम्ही छान छान बनवायचं त्यांच्यासाठी. ते तुमच्या आठवणींच्या माध्यमातून त्याची टेस्ट केलेलं सगळंच आवडायचं. मग आता मुलग्याने घेऊन गेलाय की नाही कोळंबीचं लोणचं? पिकनिकला गेलाय मित्रांच्या बरोबर. अच्छा. आज लवकर गेली तर मग घेऊन जाईन बोरिवलीला. वा, म्हणजे झालं रेडी. इथे काय नाही आणलं थोडंसं टेस्ट करायला? झालं नाही बरोबर, म्हणजे अजून लोणच्याचं मुरलं नाहीये किंवा ते पण मुरावंच लागत असेल ना. नातीला तुमच्या हातचं काय आवडतं? नातीला काय नाही, फक्त मी झोपली की येऊन पाठून मारून. नॉनव्हेज नाही आवडत तिला? सारस्वत आहे म्हटलं अन्न म्हणजे अंड. चिकन पीस छोटी आहे ना, अजून कळत नाही. फिश मधले आता मला वाटतं आपल्या टेबलवर सुरमई आहे, पापलेट आहे, खेकडा आहे, ज्याचा हा सीझन आहे प्रामुख्याने. आता आपण सोशल मीडिया साईट्स बघाल तर खेकड्याचे वेगवेगळे रील्स आपल्याला बघायला मिळतात. मला सांगा, तुम्हाला हे तुम्ही मागवलं म्हटल्यावर अर्थात तुमचं फेवरेट आहे. फिश मधलं जास्त तुम्ही काय आवडीने खाता? तळलेली कोलंबी खूप आवडतात, पण त्याच्याने कोलेस्ट्रॉल वाढतो खायला. तुम्हाला आहे म्हणजे कोलेस्ट्रॉल असलाच पाहिजे. नंतर खेकडे. तुम्ही खेकडे, जिवंत खेकडे, हा टास्क असतो त्यांना प्रॉपर नांगे त्यांचं. तुला सांगते, मी शाळेत असताना पप्पांचा एक एजंट होता मक्काजी म्हणून, कोळीच होते. ते मुरुड जंजिराला गेले की खोबऱ्याची चिक्की आणायचे आणि त्यांनी असे रेड्यासारखे खेकडे आणले होते पप्पांसाठी. तर आई तोडायला बसली आमची हिरोईन, तर मी पण बसली बाजूला, म्हटलं मी पण तोडते. मी तोडते म्हटल्यानंतर त्या एका खेकड्यानी डांग्यानी माझा हा जो अंगठा पकडला, तो सोडेच नाही. मी रडायला लागले. मग आईने त्याला असं करून काढलं आणि मला ताप आला होता नुसतं त्याच्या चावण्याने. बापरे, डेंजर असतं ना. डेंजर. पण त्याची एक ट्रिक असते, म्हणजे मी आता बरेचदा बघते ना, ते मध्ये असं पकडायचं, म्हणजे हे डांगे असे हे होतात. काय पकडतात माहिती, मध्ये दाबतात. ह्याच्यामध्ये दाबतात. ह्याच्यात हा जो दात आहे ना, हे ह्याच्यात आपल्याला दाबतात. हे खेकडे दाबतात, आपण त्याला इथे दाबायचं असतं. हो, पण ते काहीतरी वेगळंच आहे बाई ते.
तुम्ही घरी करता स्वतः? एकदा खेकडे केले होते, हम्म, पण ते एवढे मोठे नाही मिळाले. मी मालाड मार्केटमधून आणले. हम्म, हम्म. सोमवार मार्केट म्हणतात ना, सोमवार बाजार, हा, तिथून आणले होते. हा. पण एवढे मोठे नाही मिळाले, पण आणले होते मला खायचे. एक तर एकच खाते बघ, इकडे बघत नाही. मग तेच मी आता म्हटलं की सारस्वतांमध्ये मी तुम्हाला जसं म्हटलं असं की फिश लवर असतात. तुम्ही आता मला काही आयटम पण, पदार्थांची नावं पण सांगितली. गोव्या साईडचं पण तुम्ही मला उल्लेख केला एका पदार्थाचा. मुलासाठी लोणचं बनवलंय हेही सांगितलं. पण मला तेच मी आता विचारलं की उषाताईंच्या हातचा असा कोणता पदार्थ आहे? मला बोंबलाचं मी खाल्लं होतं, तो मला सांगा ना, तो कसा केला होता? नाही सांगणार, मग तू करशील. नाही करणार मी, नाही एवढी मी उत्साही नाहीये. मी तुमच्याकडे येईन. मी आत्ताच तुम्हाला म्हणाले मी बोंबील खायला तुमच्याकडे येईन. आणि तेव्हा आपण शूट नाही करायचं, तेव्हा आपण बनवायचं आणि फक्त खायचं. काय नाही, साध्या हम्म, बोंबीलचे 2-2 तुकडे केले. हम्म. त्याला हळद, मधनं ते मधनं कापतात तसं. सगळं त्याला साफ करायचं. आणि 2 एका बोंबलाचे 2. हम्म, हम्म, त्याला हळद, मीठ, तिखट लावलं. हम्म. थोडं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, चिंच वाटलं. आंबटपणाला तुमच्याकडे चिंच लावतात, कोकम नाही. आणि मग तेलावर लसूण फोडणी घातली. हम्म, तो मसाला घातला. हम्म. त्याला उकळ आली की हे बोंबील सोडले. आणि बोंबील हा खूप नाजूक मासा असतो. त्याला हलवायचं नाही. असं ढवळायचं नाही. तर ही टीप महत्वाची आहे. बोंबील त्याला रश्श्यामध्ये हलवला टाकलं की का ढवळायचं. चेंदा मेंदा झाला. आणि मग मजा जाते ना. तेच मी म्हटलं, मी आत्ता आपण बोलता बोलता मध्येच पदार्थ आले म्हणून थांबलो. पण मासे घेताना एक तुम्हाला घेता पण आले पाहिजेत. तो किती ताजा आहे पाहता आलं पाहिजे. पण मला ते कधीच जमत नाही. घरी गेल्यावर माझ्या सासूबाई किंवा माझी आई म्हणायची, हे काय आणलंय, हा मासा बरोबर नाहीये, ह्याच्यातनं मग कसं पाणी येते. हे कसं, हे तुम्ही कसे ओळखता मासे घेताना? कारण तुम्ही स्वतः जाता शॉपिंगला, मासे खरेदी करायला. तुम्ही म्हणालात कसं मासे कोणाला पाठवू मग घरातून? कसे घेता तुम्ही? मला बघितल्यावर कळतं. हं? त्या दिवशी एकदा गेले होते मालाडलात. आणि माझं कसं आहे, एक म्हणजे एकच. अख्खा बाजार असेल ना, तुझ्याकडनं घेतलं ना, दुसऱ्या कोणाला मी बघत नाही. येते ती डायरेक्ट तुझ्याकडेच. एकेकच असावं असं. तिने पापलेट दाखवली. तिला म्हटलं पिवळं झालंय, बेकार आहे. नाही नाही बरं आहे. मग तिने त्या टोपलीतून काढलं. म्हटलं हे कसं ग? म्हटलं ते दे मला. तोपर्यंत तिने माझ्यासाठी हे शेपट्या बिपट्या कापल्या होत्या. मी हो बोलले नव्हते. हा, मी तिला म्हटलं हा, म्हणजे माझ्या गळ्यात मारायचं. हा, हा. मी चॅप्टर आहे ना. मी म्हटलं ते दे. बरं झालं नाही घेतलं. म्हटलं तुझ्यापेक्षा मी चॅप्टर आहे. तुम्ही त्यांना पकडलं. कळतं, नजरेने कळतं. शूटिंगच्या निमित्ताने तुम्ही इतके जिल्हे, इतकी राज्य, इतकी शहरं, देश पण फिरला असाल. हा, मला सांगा, महाराष्ट्रापुरतं आपण जर बोलायचं झालं किंवा गोव्यात कधी शूटिंगला गेला असाल, गोव्यात फिरायला गेला असाल. गटारी निमित्तानं आलोय म्हणून आपण सारखं माशांवर बोलतोय, पण असं काही नाहीये. व्हेजिटेरियनही आपले पदार्थ उत्तम लागतात. तर मला सांगाल, एखाद्या ठिकाणी तुम्ही गेला आणि तिथलं अमुक फूड मला प्रणाली चिक्कार आवडलेलं, असं तुम्हाला आत्ता आठवून सांगण्यासारखे कोणते पदार्थ वाटतात महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातले घ्यायचे? तुला सांगू का, मला ना असं मासे प्यासेपेक्षा कोल्हापुरात जाते तेव्हा भाकरी, ठेचा, त्याच्यात दही घालायचं. मला निळू भाऊनी सांगितलेलं काय की ठेचा असाच नाही खायचा, त्यात दही घालायचं. म्हणजे तिखटपणा थोडा कमी होतो. म्हणून मी जेव्हा जाते कुठेही आणि ठेचा असेल तर सांगते हे दही घालून दे, कारण जास्त नाही तर तिखट ते पोटाला त्रासदायक होतं ना. बरोबर. म्हणून ते मला खूप आवडतं. नाशिकला जाताना मुंबई नाका म्हणून तिथे एक हॉटेल आहे बघ, साहेब का काय, मोठं हॉटेल आहे. तिकडे मी जाते का सांग, भाकरी, भरली वांगी,
ठेचा. हम्म. तिथे जाणारच मी, एवढं वा. मला आवडतं. वा. मला हे असे मासे पासे एवढं नाही. हम्म. भाकरी, ठेचा, पिठलं. महाबळेश्वरला गेलो होतो, मॅप्रोच्या समोर एक आजी होती. हम्म. ती आजी तुला बसवते, भाकरी आणि पिठलं देते. हम्म. आणि पिठलं कसं तुझ्या समोर करते आणि ते देते. ते खाताना जी मजा येते ती आता आजी आहे की नाही मला माहिती नाही. आता जाणं झालं नाहीये. नाही, खूप वर्ष झाली त्याला. हम्म. तेव्हाच ती आजी होती. आजी असेल नसेल, पण आता तुम्ही तिची आठवण काढलीत म्हणजे ती झालीच ना, ती एक अमर झाली आजी. ती भाकरी, तिचं पिठलं हम्म. आणि मग मॅप्रोमध्ये जाऊन दुसरं. आईस्क्रीम, ज्यूस वगैरे तिथे जे मिळतं तिथली तिथली स्पेशालिटी. वा. मुंबईमध्ये ना, आता आपण इथे आलो, ठाण्यात आलोय. ठाण्यातलं हे रेस्टॉरंट आहे जे ठाण्यात प्रसिद्ध आहे माशांसाठी. मी हाय कोळी. मी हाय कोळी. येस. आणि असा एखादा कोळी पदार्थ, आता आपण कोळी ह्याच्यात आलोय, कोळी पदार्थ कुठला आहे जो तुम्ही खाल्लाय आणि जो तुम्हाला आवडलाय? नाही, मी कोळी पदार्थ खाल्ला नाहीये. पण मड आयलंड वरून येताना तिथे खूप कोळणी बसतात बघ. त्या अशा रस्त्यावर बसतात, पण एक शेड करून तिकडे 5-6 जणी बसतात. तर या बाजूची दुसरी आहे, त्या बहिणी वगैरे सगळ्या बसतात. त्यांनी मला एकदा कोळी मसाला दिला होता. अच्छा, त्या विकतात तिकडे मग असंच प्रेमाने. प्रेमाने प्रेम करतात, प्रेमाने देतात. तुम्ही आत्ता मगाशी निळू फुले यांची आठवण काढलीत की त्यांनी सांगितलेलं असं खायचं. असे कोणते कलाकार आहेत त्या काळातले की जे खाण्याच्या बाबतीत मस्त एकदम ते ताव मारायचे किंवा काही सजेशन्स त्यांनी दिले? सगळे तसे ताव मारतात, कोण असं मोजून मापून खात नाही, दाबून खातात. एखादा दौरा आठवतोय जिथे थांब धमाल केलेली खाण्यापिण्याची मजा? गोव्यामध्ये मजा यायची. अच्छा. सकाळी जेव्हा जायचो ना, सकाळी कसं तुम्ही जा आणि तुम्ही जेवा. रात्री कसं नाटक संपल्यावर ते ज्या रानप्याला सांगतील की आम्हाला एवढी जेवणं पाहिजे, ते त्यांचं जेवण करून देतात. एकदा असं झालं, बेळगावला शो होता आमचा पुरुषचा. हो. आणि त्या ह्यानी कॉन्ट्रॅक्टरनी जेवणवाल्याला सांगितलंच नाही. नाटक संपल्यावर आम्ही वाट बघतो जेवायची, जेवणच आलं नाही. जेवण आलं नाही म्हटल्यावर त्यांनी कोणीतरी एकीला फोन केला, बाई ती करणारी. तिने त्यावेळेला जे पिठलं आणि भात आणला होता, तुला सांगू प्रणाली, भूक लागून जीव गेला होता. पिठी भात? पिठी भात नाही, पिठलं भात. पिठलं भात. ओ, पिठी म्हणजे कुळताच. हो, कुळदाची. हो हो हो. पिठलं भात. पिठलं म्हणजे चणाचं पीठ. पण तो जो मला अजून ती चव आठवते. वा वा वा. किती वर्ष झाली त्याला. नवीन पुरुष आम्ही करत होतो तेव्हा. कोण होतं त्यावेळेला नाटकामध्ये? रीमा, नाना. अच्छा. एवढं जेवण नाही मिळालं, नानांची सटाकली असणार, चिडले असतील. तो काय करणार करू काहीच नाही शकत जेवण येईपर्यंत. बरोबर. हा एक किस्सा झाला. मला सांगा, शूटिंगच्या सेटवर मी असं ऐकलंय, तुम्हीच बऱ्याचदा म्हटलंय की आपला जेवणाचा डबा तुम्हाला एकट्याने खायला आवडतो. त्याचं मागे काय नेमकं कारण आहे? असं कारणच नाही. एक तर सगळे बसले का बडबड बडबड होतं, आणि मला ना जेवताना खरंच सांगते, मला बडबड आवडत नाही. शांतपणे जेवायचं. पचन. आणि मग काय होतं, तू खाते ना त्याची तुला चव पण कळत नाही. बरोबर. ज्याच्यासाठी आपण जगतो ते खाताना छान करून जेवलं पाहिजे. पण असं तुम्हाला एखादा सहकलाकार किंवा ज्याचा डबा खूप छान असतो, पूर्वीचं म्हणते मी, पूर्वीचे तुम्हाला असं आठवतंय का की एखाद्याचं? फक्त मी म्युन्सिपाल्टीत होते, BMC मध्ये, तेव्हा आमचा ग्रुप होता. तेव्हा ते लग्न न झालेलं वय असतं ना, सगळ्या जणी बसायचं, डबा खायचा. त्यात एक माझी मैत्रीण होती देशपांडे, CKP. त्यांच्याकडे सगळ्या भाज्यामध्ये वगैरे सोडे असतात, तर तिचे सोडे मी तिच्याकडे खाल्ले होते, तिच्या डब्यातले. ते मला आवडले. मग ती काय करायची, आम्ही डबा घेऊन बसायचो, सोडे आणले का मला काढून द्यायचे सोडे. त्यामुळे सोडे शिकली मी खायला. तुम्हाला सुकी मच्छी जास्त आवडते? असं सुकी मच्छी आवडते असं नाही, टेस्ट लागली पाहिजे मला, चव लागली पाहिजे.
चविष्ट खायला अमुकच आवडतं. आवडतं तमुकच आवडतं असं हा. नाही. जी वस्तू आहे त्याला टेस्ट असली पाहिजे. लंडनची आजीबाई करत होतो हा. पार्ल्यामध्ये लंडनची आजीबाई पार्लर शूट पण बाहेर पण नाटक, झालं. हा, रिहर्सल हा, हा, रिहर्सल. हा, हा, तेव्हा जेवण मागवायचे ना, हा. आणि ते नको रे याला काय आंबटपणा पण नाही आहे, हम्म. हे नको याला मीठ कमी आहे. तर संतोष आमचा डायरेक्टर आडनाव काहीतरी हम्म. वेरुळकर हम्म. मला म्हणायचं आऊ तू न जाम फुडी आहे. म्हटलं आई आईने चांगलं चांगलं करून घातल्यामुळे तोंडाला ती चांगलीची चव आहे. त्यामुळे असं वेगळं खाल्लं की मला ती कळतं ह्याच्यामध्ये मीठ कमी आहे. मग सेटवर असं म्हणायचे बाबा उषा नाडकर्णी काम करतायत, आता आपण चविष्ट जेवण किंवा जेवणाचे बाबा असं मी तुम्ही आहे बोलायला तुमचं? मी ना? नाही जे बोलाय मिळतं ते मी खाता. बोलायला जात नाही. मी माझा डबा घेऊन जाते, खाते, ताकपासून नेते सगळं, कारण मला जेवल्यावर ताक लागतंच. कारवारी नाही माझं, असं नाही मला हे द्या मला ते द्या. उषा नाडकर्णी जेवण बनवायला कशा शिकल्या? म्हणजे आईकडनं बऱ्याचदा असतं ना की आपण शिकतो, की बघता बघता शिकलात, की आईच्या स्वतः घरी experiment? आईने मला कधीही हम्म. तू हे कर असं म्हटलं नाही हम्म. तिने. आता हे पटापट खा. तू बोल मग मी खाते. मी बोलते तुम्ही खा. आत्ता जसं आपण दौऱ्याविषयी बोलतोय, सेटवरचं जेवण याविषयी बोलतोय, मला जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही आत्ताच प्रश्न विचारला की तुम्ही जेवण बनवायला कधी शिकला. तुम्ही म्हणालात आईच्या घरी मी काहीच जेवण बनवलं नाही. कधीही जेवण केलं नव्हतं. हा. चहा सुद्धा केला नव्हता आईने. आ? चहा आई शपथ. हा कितीचा काळ, किती सुखी काळ की चहा पण नाही गेला. आईने पोरांकडनं कधी कामं नाही करून घेतली, कधीच नाही. पण असं नसतं ना आया लोकांचं की लग्न करून दुसऱ्यांच्या घरी जाणाऱ्या हे करायला शिका, आता हे तुला जमलं पाहिजे का, कधीच नाही. असं नव्हतं. कधीच नाही. लग्न झालं, हम्म. तालमकीवाडीत राहायला गेले मी, हम्म. आणि मला काहीच येत नव्हतं. हम्म. खाली नणंद राहायची, हम्म. तिच्याकडे जाऊन विचारायची आणि वर येऊन करायची. हम्म. कधीच तसं नाही. शिकलात तुम्ही स्वतःच करून 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 करून. वा. आईच्या हातचं काय आवडायचं? आपल्या आईच्या हातचं एक आईच्या हातचं सगळं. सगळंच आवडतं, पण हा. आई असा पदार्थ बनवायची जो आत्ता ती गेल्यानंतर मला खायला मिळाला नाही, असा कोणता पदार्थ आहे? आई माझी फिशही चांगलं करायची, हम्म. आमच्या पद्धतीचं जेवण चांगलं करायची. हम्म. त्यामुळे आमच्या पप्पांना दर महिन्याला आम्हाला ते दोघांचा पगार झाला की असं होतं, आईचा पगार झाला की हॉटेल, पप्पांचा पगार झाला की सिनेमा. वा. म्हणून मग शाळेतल्या कोणाबरोबर जायचं नाही मुलींबरोबर. आणि एकदा मी हट्टच केला खूप, पाय आपटून रडत होती, पैसे द्या सिनेमाला. त्या तुझा देतो मी. पप्पा शाळेत आले होते, शाळेत आले, प्रिन्सिपलकडे गेले, हम्म. मग मला बोलवलं, हम्म. कोण कोण जाणार आहे सिनेमाला. मी सगळ्यांची नावं सांगितली आम्ही कोण जाणार. हम्म. हम्म. मग त्याच्यानंतर कोणी मला बोलवलं नाही सिनेमा, कारण माझ्यामुळे शाळेत आले ना पप्पा. प्रिन्सिपल पर्यंत गेलं. त्यांना नाही आवडायचं. मला सांगा ना, तुम्ही जसं आपण बोलतोय, तुम्ही नाशिकचं म्हणालात, आणखीन एका ठिकाणचं सांगितलं तुम्ही, अमुक ठिकाणी अमुक पदार्थ चांगला मिळतो, पण असे जळगाव किंवा नागपूर किंवा असे वेगवेगळी ठिकाणं आहेत, शहरं आहेत, तिथलं असं स्पेसिफिक? नागपूरला मी जेव्हा जात होतो ना, तेव्हा तिथे आनंदाश्रम म्हणून होतं, तिथे आम्ही राहायचो सगळे. बरोबर. तिकडे गुजराती स्टाईल किंवा राजस्थानी स्टाईल छान मिळायचं जेवण. तिथेच राहायचं आणि ते जेवण करायचे. मी आत्ता एकदा पिक्चर करत होती म्हणून माझ्या हेडएसएलला म्हटलं आपण तिथे जेवायला जाऊया, म्हणून शोधत शोधत गेली. तेच राजस्थानी होते, पण माणसं बदलली होती सगळी, कारण आम्ही केवढे लहान होतो तेव्हा गेलेलो, आणि आता मी म्हातारडी झाल्यावर गेले होते. ते कोणी मिळालेच नाही. पण फुलके बिलके असे चुलीवरून काढून द्यायचे, मजा यायची, मजा यायची खायला. इतके सिनेमे आत्ता नुकतेच तुम्ही काही केलेले आहेत, तर मला वाटतं त्यामुळे आत्ताचं सेटवरचं जेवण आणि तेव्हाचं सेटवरचं जेवण यात फरक पडलाय का आता काही? आता आम्ही केलं ते गावचं होतं जेवण, पण होते ते केटरर बाहेरचे होते.
मला नाही आवडलं. मी बोलले पण, म्हटलं जेवण नाही बरोबर. तो म्हणाला किती बघतोय बोलतोय रोज त्याला, सुधारणाच नाही म्हणाला. मी म्हटलं मरू दे, 2-3 दिवसासाठी जायचं आणि कशाला बडबड करते. बरोबर. आईची एखादी अशी रेसिपी सांगा ना तुमच्या, एखादी आईच्या हातच्या पदार्थाची रेसिपी जी तुम्ही आज आमच्यासोबत शेअर कराल. अशी कोणता पदार्थ आहे जो तुम्हाला इथे शेअर करायचा आहे आईच्या हातचा? आईच्या हातचे किती पदार्थ आहेत. एखादा गोडाचा. आता गटारी आहे पण नुकता श्रावणी येणार आहे, तर बायकांना ते एक हे होऊन जाईल, वेगळा पदार्थ. बांगड्याचे आमचे तिक्षे. आपण श्रावणाच्या आधीचं बोलतोय. बांगड्याचे आमचे तिक्षे म्हणजे बांगडे आणायचे. जर मोठा असेल तर त्याचे एवढे एवढे 3 तुकडे होतात, किंवा जर एवढाच असेल तर 2 तुकडे होतात. धुवायचे स्वच्छ, गरे पाडायचे म्हणजे मसाला जातो त्यात. मग त्याला हळद, तिखट, मीठ लावून ठेवायचे. मग एवढ्या मिरच्या आमचे तिक्षे. आमचे म्हणजे आंबट आणि तिक्षे म्हणजे तिखट. ओके. एवढ्या मिरच्या. म्हटलं हा शब्द कुठला? आमचे तिक्षे तुमचा, सारस्वतांचा. ओके. बांगड्या आमचे तिक्षे. हां. तर एवढ्या मिरच्या, एवढी चिंच, आणि मी थोडं खोबरं घालते म्हणजे ते जळजळ नाही लागणार. ते चांगलं गंध वाटायचं. ते बारीक झालं की त्यात तिरफळं घालून, आम्ही तिरफळं वाटतो त्या मसाल्यात. लोक चेचून घालतात. तो वास येत नाही. अच्छा. मसाल्यात वाटलं की तो वास लागतो. आम्ही तेल बिल काय नाही घालत. आणि मग तो मसाला आहे ना, तो भांड्यात घालायचा. जरासं मिक्सर धुवून ते पाणी घालायचं आणि त्याला उकळ आली, तुला पाहिजे तर त्यात 2 कोकमं पण घाल. चिंच जरी घातली, समज चिंच कमी पडली, एखाद दुसरा कोकम घाल, मीठ घाल. अच्छा. त्याला उकळ आली का बांगडे सोड. बांगडे शिजायला काय वेळ लागत नाही. आणि हे काय करायचं माहितीये, हे आज केलं ना तर आम्ही काय करतो, हळदीची पानं असतात बघ जी श्रावण महिन्यात येतात, ती सुकून ठेवतो. आता पण तुला माझ्या फ्रीज मध्ये मिळतील आणि मिळतात आता या सीझनला. ती पानं, एक पान घ्यायचं, धुवायचं आणि ते शिजताना त्यात वर टाकायचं. वाह, सुगंध. त्या हळदीच्या पानाचा जो वास येतो ना, आणि आज करायचं आणि उद्या खायचं, काय लागतो. वास छान येतो हळदीच्या. आणि तो एक मच्छीचा वास पण, टेस्टच वेगळी लागते. आणि मच्छीचा उग्र वास थोडा झाकला जातो. आणि आई तसं करायची. आणि बांगड्याला थोडा वास येतो, त्यामुळे तिरफळ, म्हणून ते टाकायचं. तिरफळ. आणि ही हळदीचं पानाने तो एक वेगळाच वास येतो. मस्त वासाची चव त्याच्यात येत असेल, सुगंध. तूप केलं ना, तूप आपण घरी करतो बघ, मलई ठेवतो, त्यातून लोणी काढतो, त्याचं तूप करतो. ते तूप करताना सुद्धा हे पान आहे ना, धुवायचं, त्यात घालायचं, त्या तुपाला एक सुगंध येतो. आपल्या रोजच्या जेवणात प्रामुख्याने तुम्हाला काय जेवायला आवडतं? आपण असं ना, डाळ भात. हो, वरण. डाळ म्हणजे वरण. वेगळ्या वेगळ्या प्रकारची वरण आहेत आमच्याकडे. एकच आंबट वरण, एक गोड वरण ज्याच्यामध्ये हळद, हिंग, मीठ, साखर किंवा गुळ जातो. दुसरं आमचं डाळीचं तोय. डाळीचं तोय म्हणजे काय, डाळ शिजवायची, शिजताना त्यामध्ये ओली मिरचीचे तुकडे, आल्याचे बारीक तुकडे घालायचे आणि ते शिजवलं की काढून घोटायचं आणि मीठ घालायचं आणि चांगल्या तुपामध्ये राई, हिंग, कढीपत्ता, सुकी मिरची, कोणी हळद घालतं, कोणी घालत नाही, ती फोडणी करायची आणि ती चरचरीत फोडणी द्यायची. मी अशी फोडणी देताना साधा हिंग घालत नाही. अच्छा. खडा हिंग असतो ना, त्याचा जो वास येतो, मस्त वास येतो. ती डाळ झाली. नंतर दुसरी डाळ शिजवायची, फिरवायची, मीठ घालायचं आणि त्याच्यानंतर सुकी मिरची आणि लसूण चेचायची. साजूक तुपामध्ये ती सुकी मिरची, लसूण आणि थोडासा हिंग घालायचा, ती फोडणी द्यायची. डाळी सार. नावं पण आहेत स्पेशली वेगवेगळी त्यांना. म्हणजे हे तुम्ही सगळं वेगवेगळं रोज साधं जेवण पण वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही करता. एक डाळ नाही, कधीतरी गोडा मसाला घालून भटणी डाळ, गुळ चिंचवाली. नंतर आमच्याकडे आमटी पिट्टी म्हणजे पावडर.
ती विकत मिळते, आमच्या जातवाली एक करते. मग डाळ शिजवायची, शिजताना त्यात कांदा आणि ओली मिरची घालायची, घोटली की त्यात थोडा गुळ घालायचा, मीठ घालायचा, थोडं नावाला तिखट घालायचं, आणि मग खोबरं थोडंसं, चिंच वाटायची, आणि ती आमटीची पावडर पण त्यात मी वाटते, म्हणजे तो वास लागतो, आणि ते त्या आमटीत घालायचं. दुसरं कोळंबा. कोळंबा मीन्स वेगळ्या स्टाईलचं सांबार. डाळ शिजवायची, मग ती घोटली का त्यात तुला काय भोपळा, बटाटे, शेंगा, भेंडी काय घालायचं, म्हणजे आपण दाक्षिणात्य इडली सांबार खातो तसं तसं ते घातलं की त्याच्यामध्ये ही कोळंब्याची पावडर. मी काय करते, पावडर अशीच नाही घालत, राई, कढीपत्ता, हिंग त्याची फोडणी देताना ती कोळंब्याची पावडर त्यात घालते. अच्छा. की ती त्याला लागते, आणि मग घालायचं कोळंबो. ओ किती प्रकारच्या डाळी आहेत. खूप. तुम्हाला भात आवडतो खायला? नॉर्मली नाही, मला चपाती जास्त आवडते. हो, चपाती. आमच्या आईला भात आवडायचा, माझ्या नातीला चपाती आवडते. ती तुमच्यावर गेली आहे. बरं, मुलाचं मगाशी तुम्ही म्हणालात कोळंबीचं लोणचं त्याला आवडतं, पण त्याला नॉनव्हेज जास्त. आईकडे फरमाईश असते का, आज मी येतोय, मला हे बनवून ठेवा, मी येतोय, मग तुम्ही ते बनवता, असं काही असतं का? नाही, त्यांनी काय केलं, मी कोलंबीचं लोणचं भावाच्या बायकोनी केलं, त्याला ती टेस्ट आवडली नाही. मला म्हणाला तू येऊन करून दे. मी दिलं करून. त्यांनी मला मेसेज पाठवला, म्हातारीची आठवण आली. म्हातारी म्हणजे माझी आई. जेवायला येतो तेव्हा तुम्ही स्पेसिफिक त्याच्यासाठी काय बनवता? तू जेवायला असं येतच नाही, असं वेगळं नाही, वेगवेगळ्या खायला काहीतरी असं हे बनवून दे, ते बनवून दे, नाही, डिमांड नाही येत तसा. पण तुम्ही आता गणपतीत बोरिवलीतच असता 5ही दिवस, तेव्हा खास गणपतीसाठी तुम्ही काही करता की आपण? गणपतीच्या पहिल्या दिवशी काय असतं, मी तुला म्हटलं, खतखत. आळूचं खतखत म्हणजे 21 प्रकारच्या भाज्या. म्हणजे त्यात तुला बटाटा, काकडी, लाल माठ, देठ वगैरे, अशा 21 भाज्या. आपल्या ज्या भाज्या मिळतात त्या सगळ्या. मग त्यात मका पण असतो. भाजीला काहीतरी वेगळं नाव पण आमच्याकडे काहीतरी वेगळं बोलतात. तू ती ऋषीची भाजी म्हणते, ही वेगळी. हे आमच्याकडे करतात. त्या सगळ्या भाज्या धुवायच्या पहिल्या दिवशी आणि कापून पाण्यात ठेवल्या की दुसऱ्या दिवशी त्या स्वच्छ धुवायच्या आणि पाण्यामध्ये शिजून घ्यायच्या. ओके. आणि खोबरं, सुकी मिरची आणि चिंच, हळद हे सगळं वाटतात. त्याच्यामध्ये तिरफळ घालतात त्याच्यातही. ती आमच्या सारस्वतांची स्टाईल आहे. अच्छा. तिरफळ घालतात आणि मग त्या शिजलेल्या भाजीमध्ये तो मसाला घालतात. कोणी कोणी काय करतं, ह्याच्यामध्ये धणे पण घालतं. आमच्याकडे आई धणे नव्हती घालत, नुसतं असं. आणि मीठ घालायचं, थोडा पाहिजे तर गुळ घाल, कारण सगळ्यात भाज्यांची चव असते असं नाही आहे. काकडीची कोचोळी, भेंड्याची उपकरी, अळूवडी. नावं पण मी खूप नवीन ऐकते. तू आमच्याकडची नावं, आमच्याकडची नावं वेगळीच आहेत, तुम्ही कधीच कोणी ऐकलेली नाही. हे तुमचं गणपतीतलं. आणि खोट्टे. खोट्टे म्हणजे आपण जे उडदाची डाळ भिजवायची, आणि उडदाची डाळ आपण इडलीला भिजवतो ना तशी भिजवायची. म्हणजे तू 1 माप भिजवतेस, बरोबर. मग तू 2-3 माप काय ते तांदूळ घेते. तर इकडे काय करायचं, तांदूळ म्हणजे खरकट म्हणतात ना त्याला. तर आमच्याकडे वरई भिजवतात. वरई भिजवतात आणि उडदाची डाळ वाटल्यावर वरई पण अशी खसखशीतच वाटायची. अच्छा, कळलं. आणि ते दोन्ही मिक्स करून हाताने फेटून ठेवून द्यायचं. ते पण फर्मेंट होतं. ओके. आणि रात्रभर ठेवायचं. रात्रभर. उडदाची आपण डाळ इडलीला करतो तसं. आणि मग फणसाची पानं असतात ना, त्याचे असे द्रोण करतात. 4 पानं ठेवून इकडून लाव, इकडून लाव, इकडून लाव आणि इकडून लाव, असं ते तयार होतं. मग 4 टोकं येतात. 4रातली 3 कापायची आणि एकच देठ ठेवायचं. आणि ते स्वच्छ पानं धुवून त्याच्यामध्ये हे मीठ घालून
हे पीठ त्यात भरायचं ओ आणि त्याला उकड काढायची. अच्छा. ते पानं सोडल्यावर त्याचा आकार येतो कसा बरोबर, आलं मोदकासारखा. लक्षात. हा. त्याला खोट्टे म्हणतात. अच्छा. खोट्टे आणि मडगणं. मडगण म्हणजे चण्याची डाळ, काजू हा. ते शिजवतात, गुळ घालतात. हं. नंतर गुळ घातल्यावर त्याच्यामध्ये नारळाचं दूध घालतात, ओ गुळ घालतात. हं. मग तुला पाहिजे ते फ्रूट घाल, ड्रायफ्रूट ड्रायफ्रुट्स. आणि वेलची, जायफळ काय पाहिजे ते. वा, गणपतीतला हे गणपती सगळं हां. पदार्थ तुम्ही खूप सांगताय. खूप असतात पदार्थ. तुमचा गौरी गणपती असतो की फक्त गणपती? आमच्यात 5 ते दिवसाचे? तुमचं गौरी नसतं. 5 दिवसाचे 5 गणपती. दिवसाचं. पण स्पेशली उषा नाडकर्णी हे सगळं बनवतात का गणपती? नाही, भावाची बायको. खोटं कशाला बोल, आपण आणि मदत तुम्ही करतो. मदतीला मदत. किंवा गायडन्स सगळी फुलं आणणं, सकाळी जाऊन 5 वाजता जाते फुल मार्केटला. ओ, दादरला यायला पाहिजे आता, तुम्ही सापडाल तिथे दादरला. सकाळी हो, हां. ठरलेला आहे तो ग्लॅडियावाला. छान देतो. थायलंडवरून येतात ते ग्लॅडिया. अच्छा. आणि तुम्ही तिथे सकाळी बसून- 5 वाजता जाता? हो. एकदा एक बाई मला तिथे विचारते, आता बघ मग वाटतं मी बोलते उलट. अय्या तुम्ही इकडे कशा? गणपती आहे तुमच्याकडे? म्हटलं नाही, आमची दिवाळी आहे. ती काय विचारायचं प्रश्न? गणपती? मग बाकी सगळे लोक काय फिरायला मॉर्निंग वॉकला आले? काही विचारतात का? मग मला ती कुचकं बोलायची सवयच. मला सांगा, आता जसं आपण बोलतोय जाऊ तिथे खाऊ आपण विषयी बोलतोय, तुमचे आता खाऊ. आता खाणं सुरूच आहे. पण तुम्ही असं आणखीन कुठे कुठे जाता खाण्यासाठी? खास मुंबई आपण पकडून चालूया. नाही, मी अशी तेवढं जात नाही. हम्म, एक ते एकटी असते म्हणून कुठे जात नाही. हम्म. आणि गेलोच तर मग घरातले सगळे, एकत्र मुलगा, सून, नात, हम्म, भावाची बायको, हम्म. माझी भाची. पण प्रामुख्याने तुम्ही सजेस्ट करता का असं या हॉटेलला जाऊया किंवा नाही, इथे मी जाऊया? एखादं म्हटलं ना की माझा मुलगा, तुला रोज एकच हॉटेल सुचतं? मग तू सांग. पण तरी सुद्धा तुम्हाला आणखीन कुठे खायला आवडतं मुंबईत असं जायला? एकदा मी ठाण्यातलं ते मेतकूट म्हणून आलंय, तिथे खाल्लं होतं. व्हेजिटेरियन. हां. चांगलं होतं. मी स्वतःच्या हेल्थसाठी आपण बोलतो ना, आपण नाही, ते नखरे जेवणास नाही, नाही, ते नाही, नखरे असे करता मी हे खाणार, मी हे नाही खाणार, असं काही आहे तुमचं प्लॅनिंग चार्ट? तुला दिसलं इथे कुठे नाही दिसलं खाताना? मला. ताव मारलेला दिसतोय, भरपूर काटे दिसत आहेत मला ताटामध्ये. नाही नाही, पापलेटमध्ये काटे नसतात. आपण हे काय मग? काटे मग हे काटे काय? नसतात तर हे काय? अख्खा काटे, अख्खा पापलेट गायब झालेला आहे. पण तू करली भिंगी त्यातले काटे खाशील तर डेंजर. पण करली मस्त नाही लागते. पण चवीला तळलेली करली जी काय चवीला लागते, चवीला 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 जाम आवडतो. चवीला भारी असते ती करली. मला शूटिंगच्या निमित्ताने काही किस्से आठवतात का तुम्हाला खाण्याचे? इकडे तिकडे कुठे गेलेलात आणि काय खाल्लेलं असं काही आठवतंय जे आता खूप नाही, वर्षापूर्वीचं? आता तुंबाडच्या मंजुळ्याच्या प्रमोशनला हा. आता एका ठिकाणी प्रमोशन झालं की मग चला जेवणाचा ब्रेक झाला, मग ते कुठेतरी हॉटेल शोधायचे. आता कुठच्या याला गेलो होतो आम्ही, तुंबाडचे म्हणजे शूट पूर्ण कुठे झालंय? कुडाळ, अच्छा, म्हणजे कोकणात. कोकणात. मग तुम्ही तिथे प्रामुख्याने मासेच खाल्ले असतील? नाही नाही मिळाले. हा. कुठल्या सीझनला शूट केलेलं? अगं आताच गेलो होतो ना. हा. कसे कमी येतात मग मासे? प्रजननाचा काळ असेल. हे जे महिनाभर होते त्यांना लोक घरनं आणून द्यायचे. पण मग असा एखादा कोकणातला पदार्थ तुम्हाला जो जास्त आवडतो, जाम आवडतो, गोवा सोडून, गोवा पट्टी सोडून आपण जरा अजून थोडं तळ कोकण, मग असं अलीकडचं कोकण, इकडचं चिपळूण, खेड, असं तुम्ही कधी टेस्ट केलं तिकडची काही स्पेशालिटी? नाटकाच्या वेळेला जेवढं बाहेर जेवावं लागतं तेवढंच. सिनेमाच्या याने तुम्ही बाहेर गेलात की असं बऱ्याचदा असतं, आपण आउट ऑफ इंडिया गेलो की आपल्याला हवं तसं जेवण मिळत नाही. एक तर आपलं जेवण फारच कमी ठिकाणी मिळतं, खूप कमी रेस्टॉरंट्स असतात जिथे आपली चव तर मिळतच नाही. ॲडजस्ट करणं आपोआप आपल्या नशिबी येतं. पण असं तिकडचा एखादा आयटम जो तुम्हाला जाम आवडलाय, नूडल्स खाता का बाहेर? इकडे तर आपण खातो आता, पण बाहेरचे किंवा बाहेरचा पिझ्झा, बाहेरचे नूडल्स, बाहेरचे पदार्थ. लंडनला गेलो
तेव्हा पाकिस्तानाचं हॉटेल होतं. हं? तिकडे खूप पाकिस्तान्यांचे हॉटेल आहेत, हं, तिथून मागवायचे. हं. अमेरिकेत होतो तेव्हा बाकीच्या दिवशी इथे जाऊन ते पाव घेऊन ये आणि मग तिथे ब्रेड फेमस. जे मला आवडत नाही. आणि शनिवार रविवार नाटक असलं ना तिकडच्या हॉटेलमध्ये घेऊन जायचे. पंजाबींचे असायचे हॉटेल्स. पण पाकिस्तानी हॉटेलमध्ये तुम्ही आवडीने काय खायचं तिथे? हे लोक जाऊन घेऊन यायचे काय पण काय असं रोटी specially? आणि सब्जी वगैरे. अच्छा, मग चवीला होतं का? ठीक. कारण तिकडे पण खाद्य परंपरा आहे आपण असं ऐकून आहोत, म्हणून म्हटलं ते चवीला होतं का? नाही. हळू बोलतायत. नाही कळणार, तिथे नाही बघितलं. असं असतं ना, आपण घरामध्ये आता खाण्याचा विषय म्हणून मी म्हटलं आपण मसाले तयार करून ठेवतो. वर्षाचा, 6 महिन्याचा, 2 महिन्याचा, 3 महिन्याचा लाल मसाला. उषा नाडकर्णींची अशी घरातली तयारी मसाल्यांची काही असते का? किंवा तळणीचं हेम ते आता बघ, लोणचं? एक हे फेसबुकवर आत्ताच एका झालं, मी बाईला- आधीच विचारते. नाही नाही, हां सुक्या चटण्या मात्र करते मी. हां, अजूनही सुक्या चटण्या म्हणजे साधारण कुठल्या? लसूण चटणी, नंतर आमच्याकडे पूड चटणी म्हणतात. म्हणजे फुटाण्याची डाळ, खोबरं, कढीपत्ता भरपूर, भाजायचं सगळं, अच्छा. ते वाटायचं, त्याच्यामध्ये तिखट घालायचं. आंबटपणाला काय झालं वाजला, नाही, आंबटपणाला वाटांबाची सोलं घालतात. तू नाव ऐकलं मी नसेल. नाव नाही ऐकलंय. काय म्हणजे पदार्थ साधारण कसा आहे तो? कोकमासारखाच असतो. अच्छा, सुक्या चटणीत आंबटपणाला वापरतात. ओके. ती चटणी तू तूप घालून चपातीवर खाऊ शकते, हां, ती तू इडलीबरोबर पण खाऊ शकते. अच्छा. त्यांची पोळी चटणी म्हणतात ती ना, ही थोडी वेगळी. अच्छा. आता मी रॅपिड फायर घेणार आहे. तुम्ही आत्ता बोललात बरीचशी उत्तरं, तरी सुद्धा मटण बिर्याणी की चिकन बिर्याणी दोन्ही खात नाही? की बिर्याणी की मटण चिकन बाजूला काढून फक्त बिर्याणी भात? कधीतरी आणलं असेल आणि मग काहीच नसेल तर मी सांगते मला थोडा भात द्या, तुकडे नाही घेत. घरची गटारी की मित्रांची बाहेर सहकलाकारांसोबत पार्टी? काय एन्जॉय आपल्या करता? घरात ना. जुने मित्र की नवीन मित्र? नवीन पिढी की जुनी पिढी? तेव्हाचे जुने सहकलाकार की आत्ताचे नवीन कलाकार? काय कोणाला जास्त तुम्ही हे द्याल, नंबर्स द्याल? मी नंबर कोणाला देत नाही, जो माझ्यावर काम करतो मग तो नवा असेल जुना असेल. गटारीचा एका शब्दात अर्थ उषा नाडकर्णी यांच्या मते गटारी म्हणजे? पोट फुटेपर्यंत 2 महिन्याचा बंदोबस्त करून ठेवणे. एक मी थोडा मजेदार प्रश्न आहे हा. समजा आज तुमच्यासमोर तुमचे सगळे जुने सहकलाकार बसले आहेत आणि गटारीची पार्टी सुरू आहे, तर पहिली शुभेच्छा तुम्ही कोणाला आणि कशासाठी द्याल पार्टीमध्ये? भरपूर जेव, सांभाळून जेव, उठताना पायावर आपल्या उभा राहा, या माझ्या शुभेच्छा. कोणाला द्याल पण हे? जो पील पडेल. बरं, आत्ता जे पार्टी कल्चर आहे, तुम्ही बऱ्याचदा स्वतःही जाता, अनेक पार्टीज अटेंड करता, पण पार्टीत गेल्यावर जेवलं, आपलं जेवण आहे आपल्याला आवडलं, जेवलं आणि निघायचं, जास्त कोणामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं नाही. हे तुमचं पार्टी कल्चर नेमकं कसं आहे? तुम्हाला पार्टीकडे बघून, आजच्या पार्ट्यांकडे बघून काय वाटतं? बोलवलं, इन्व्हिटेशन आलं, मी जाते. सगळीकडेच जाते असं नाही, जाते. कोणीतरी विचारलं तू जेवणार का, चल बघूया, बघते काय आहे त्यातलं, एवढंसं घेते, एवढंसंच, आणि 12च्या आत घरी जाते, थांबत नाही. 12च्या आत घरी, जास्त वेळ हे नाही करायचं. गॉसिप कल्चर आवडतं तुम्हाला? कधी कधी मज्जा येते, पण कधी कधी वाईट वाटतं. बरं, आत्ताही या ह्याच्यात तुम्ही इतकं मस्त काम करताय, इतकं एन्जॉय करताय काम, खाणंही एन्जॉय करताय, असं फार कमी लोकांच्या ह्याला येतं ज्यांनी स्वतःला व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि छान ॲक्टिव्ह आहेत, कामही करतायत, लाईफही एन्जॉय करतायत.
पण अनेकदा उषाताई खूप चिडतात काही गोष्टींवर, उगाचच त्यांच्याविषयी चुकीचं बोललं जातं, तेव्हा सध्या ती गोष्ट खूप व्हायरल होते. आत्ता तुम्हाला आमच्या माध्यमातून कॅमेरासमोर त्यांना काय सुनवावं असं वाटतंय? काय आहे, हल्ली मीडिया आलेली आहे. मीडियात काम करणारा म्हणजे मी प्रत्येकाबद्दल बोलत नाहीये, त्यात तू पण येत नाहीस. पण ते जेव्हा लिहितात त्यांना वाटतं की आम्ही काहीतरी सनसनाटी देतोय. आज वयाची 80 वर्ष लोक मला ओळखत आहेत, माझ्या आजूबाजूला राहत आहेत, लोकांना माहीत आहे मी काय आहे काय नाही. मी भडकू आहे, मी नाही असं म्हणत नाही, पण मी तशीच कोणाच्या वाटेलाही जात नाही. शूटिंगमध्ये सुद्धा वाटलं बोलावंसं तर मी बोलते, नाही तर मी माझ्या खोलीत एकटी बसलेली असते. पण जेव्हा तुम्ही माझ्याबद्दल बोलता, आधी बघा ना, माझ्याकडे एक बोट करताना 4 बोटं तुमच्याकडे आहेत. स्वतःचं बघा. हे आता तोंडात माझ्या शिवी येते, काय करू. हे लोक माझ्याबद्दल जेव्हा लिहितात तेव्हा त्यांनी माझ्या पायाचं तरी नख बघितलेलं आहे का असं मला वाटतं. जावं आणि यांना चप्पलांनी बडवावं. पण नंतर मी म्हणते शेवटी त्यांची लायकी काय, मी त्यांच्या वाटेला का जावं. त्यांना वाटतंय की मला छळावं, छळा. देव दिल्याशिवाय राहणार नाही आहे. बरोबर. माझा देवावर खूप विश्वास आहे. अरे माहीत नसलेलं, मध्ये मी तुला सांगितलं ना, किशोर महाबोले त्या विवेक कलंत्रीचं एंगेजमेंट का हळद होती, मला म्हणाला ताई आप आना, प्रेमाने बोलवलं. तर म्हटलं मी येते. ते कुठचं जीवला हॉटेल आहे ते मॅरिएट JW मॅरिएट. तर किशोर महाबोले म्हणाले मी जातोय. तर म्हटलं तुम्ही एक काम करा, कारण आपल्या कोण मारवाड्यामध्ये ओळखीचं नाही गं. म्हटलं तुम्ही गेटवर उभे राहाल, मी निघते घरून आणि तुम्हाला तिकडे भेटते, मग आपण दोघं आत जाऊ, म्हणजे कोणतरी बरोबर ओळखीचे. बरोबर. माझा आणि किशोर महाबोलेचा फोटो माझी फॅमिली म्हणून दाखवलाय. नुसते महाबोले नाही, एका फंक्शन मध्ये कोणतरी एक टकल्या चष्मा लावलेला फॅमिली दरवेळेला बदललेली. बिनकामाचे नवरे एवढे देतात ते मीडियावाले, काय बोलू काय मी. लाज लज्जा सगळी कोळून प्यायलेत. आणि मग मी बोललं की फक्त माझं तोंड दिसतं. त्यामुळे आता कोणी पॉडकास्ट म्हटलं की नको घाला चुलीत तिकडे तुमच्या पॉडकास्ट. मी कोणाला तरी विजय सेतुपतीला चांगलं म्हटलं म्हणून कोणाला तरी वाईट वाटलं, तो माझी नक्कल करून दाखवतो. अरे तुझी लायकी बघ ना आधी. तुझ्या आईच्या पेक्षा मी मोठी असेन, तू काय माझा मित्र नाहीये. समोर दिसल्यावर आपण बोलतो म्हणजे मित्र नसतात. काय किती आणि कुठे बोलू. लोक फक्त नावं ठेवायला बसलेली आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला आत्ता स्वतःहून आवडेल इथे क्लिअर करायला की तुम्ही फॅमिली तुमची आहे, तुम्ही त्यांच्याकडे एन्जॉय करता, ते तुमच्याकडे येऊन तुम्ही सगळे एकत्र आहात. पण माणसाने एकटं राहिलं म्हणजे तो एकटेपणा नसतो, तो लाईफ एन्जॉय करतो. घरामध्ये मी एकटी असते, पण तसं बघायला गेलं तर माझ्या बाजूचे पण चांगले आहेत. हो हो हो. त्या दिवशी माझा फोन दिवसभर लागला नाही. रात्री मुलगा आणि त्याची बायको घाबरून, त्यांना वाटलं मी बाथरूममध्ये मरून पडली की काय म्हणून फोन उचलत नाही. फोनच गेला होता माझा. डेट झाली. रात्री आले आणि त्यांनी बघितलं. मग मला मुलांनी लगेच जिओचा घेऊन दिला की तो नाही भिकारडा लागला तर हा तरी लागू दे म्हणून. मग तुम्ही कसं बोलता मुलाबरोबर, पटत नाही वगैरे. इतके काय ते शिव्या देऊन बोलते. कोणाला काय बोलायचं ते बोलू दे. मला कोण जेवायला घालायला येत नाही, मला कोण जेवली का विचारायला येत नाही, मग मी कोणाला बोलायला का घाबरू. बरोबर. तुम्ही माझ्याबद्दल बोलताना घाबरत नाही ना, मग मी तुम्हाला सगळ्यांना फाट्यावर मारते. मी कोणाच्या भानगडीत नसते. माझं घर आणि मी.
तेच आहे आणि तेच मला क्लिअर करायचं होतं की उगाच जे अफवा पसरल्या आहेत त्या खरं तर चुकीच्या आहेत. तुम्ही तुमचं फॅमिली लाईफही तितकंच एन्जॉय करते. आता आपण ते बोललो पण की इतकं छान तुम्ही गणपतीत सगळी फॅमिली आता माझ्या घरी आल्यावरती फोटो मी दाखवते टिपॉय मध्ये लावलेले. हो हो हो. अरे हिच्या नवऱ्याचा फोटो नाही. माझ्या नवऱ्याला घेऊन तुम्हाला दारू प्यायला बसायचंय का? कशाला पाहिजे नवरा? जे दिसतंय ते बघा, नाही बघायचं बंद करा. आता आता आपण मस्त एवढं जेवणाच्या इथे बसलोय आपण. थोडा राग आणि जे लोकांवरचा राग आहे तो सोडून देऊया, नाही तर आपलं जेवणावर जेवणाचं राग नाही काढत. लोकांवरचा राग बाजूला काढूया. जेवण इतकं छान चवीचं आहे. मला मासे संपलेले दिसत आहेत, मला रस्सा असं संपलेला दिसतोय आणि एक एक पदार्थ खाल्ला जातोय उषाताईंकडनं आणि इतकं छान फिटनेस आहे. या फिटनेसचा राज काय? हे जेवण या वयातही इतकं छान मेंटेन राहणं. मेंटेन तुम्ही मेंटेन आहात. वेळेचा संबंध नाही, जे आपण जेवतो त्याने सुद्धा आपण राहतो. उगाच माझा मुलगा मला म्हणतो तू एवढं जेवते म्हणून तू बारीक आहेस. जेवण गेलं पाहिजे ना. एक वय झाल्यानंतर जेवण जात नाही. आम्ही पप्पांना म्हणायचो पप्पा जेवण एवढंसं काय जेवता? जेवण जात नाही तर काय ढगलू काय म्हणायचे. त्यामुळे जाऊ तिथे खाऊचा आनंद तुम्ही घेतला, जितक्याच तितका घेता, पण छान पद्धतीने. आता बघे 2 वडे खाल्ले, एक छोटं पापलेट खाल्लं, ते खाल्लं आणि आता खेकडा जो आहे तो घरी नेऊन खाणार आहेत. कारण आपल्या सगळ्यांनाच माहितीये खेकडा खाताना आपल्या चेहऱ्याचे हावभाव कसे होतात, आपल्या हातात कसं हात आणि हे सगळंच एकदम बघण्यासारखं असतं ना. ते आपल्यालाच बघायला आवडतं आपल्याला स्वतःला. पण एकदा मला असं वाटतंय हा खेकडा तुमच्या हातात उचलून दाखवा ना तुम्ही जरा लोकांना. तो कसा छान मोठा तंदुरी खेकडा आहे जो तुम्ही जाऊन घरी खाणार आहात, फस्त करणार आहात. वा 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 वा, खेकडा उचलला जातोय. ओ सो आता इथे मस्त आमची ताव मारणं सुरू आहे. आम्ही काही गोष्टी ज्या आहेत ज्या कॅमेऱ्यासमोर खाऊ शकत नाही म्हणून आम्ही खाल्ल्या नाही आहेत, त्या आम्ही घरी जाऊन खाणार आहोत. पण गप्पा मात्र मस्त रंगलेल्या होत्या आणि मला वाटतं चवीच्या उषाताई या कशा आहेत हे आपल्याला छान कळलंय की जेवण बनवायला आईकडेच असताना आलं पाहिजे. हे पण मुलीने एक दिलासा मिळाला की असं काही नाहीये, आईकडे मजा करा आणि हळूहळू आपण संसार होतं आणि आपण संसारात पडल्यावर आपण करतो, आपण शिकतो जेव्हा आपली सगळी जर्नी सुरू होते तेव्हा. आणि आज तुम्ही इतके आलात अभिजात मराठी फिल्मीला जाऊ तिथे खाऊ या शोमध्ये, इतकी छान सुंदर मुलाखत दिलीत आणि इतका मस्त ताव मारलात आमच्या इथल्या मी हाय कोळीमधल्या जेवणावर. पुन्हा तुम्ही इथे आलात तर इथे येणं होईलच, इथे पावलं वळतीलच. त्यामुळे अर्थातच तुमच्या पुढच्या पूर्ण प्रवासासाठी, मला वाटतं करिअरसाठी, आता तुम्ही नवनवीन प्रोजेक्ट करताय त्यासाठी खूप शुभेच्छा. भरभरून काम येऊ दे आणि तुम्ही अशाच काम करताना आम्हाला दिसत राहू दे. थँक्यू. मी हाय कोळींचा माझ्याकडनं खूप 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 साऱ्या शुभेच्छा. असंच खिलवत राहा लोकांना. लोकांचं मन तृप्त होऊ दे, आनंदाने भरू दे, पोटं फुगवून जाऊ दे. थँक्यू सो मच उषाताई.